बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील वीज वितरण कंपनीच्या ग्रामीण भाग क्रमांक 3 मध्ये कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंत्यास आणि वायरमनला लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईनं एकच खळबळ उडाली आहे। मलकापूर तालुक्यातील एका गावातील आरो प्लांट संचालकानं लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात तक्रार केली। वीज वितरण कंपनीचे ग्रामीण भाग 3 मध्ये कार्यरत कनिष्ठ अभियंता आकाश सुरेश क्षीरसागर, वायरमन महादेव कटू पारधी या दोघांनी विजेच्या चोरीचा गुन्हा दाखल न करण्याबाबत आणि सरासरी देयके देण्यासाठी 40,000 रुपये लाचेची मागणी केली। याबाबत पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचला। त्यात वायरमन महादेव कटू पारधी आणि कनिष्ठ अभियंता आकाश सुरेश क्षीरसागर यांना लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली। लाचलुचपत विभागाच्या पथकानं मलकापूर पोलिसात दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधित अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल केला आहे। माझ्या शेतामध्ये विद्युत कनेक्शन 2 आहे, एक याचा आहे बोरचा आहे आणि एक पंपाचा आहे। आणि बाजूला ते त्याचा तार तुटला होता, याने वीज पडली होती त्या विजेमुळे त्याचा खंबा तुटला। मी याच्याकडे कंप्लेंट केली बराच वेळ, यांनी काही ते हे केलं नाही। त्यामुळे आम्ही ते याच्यातून लाईन घेतली, तेवढ्यात हे आले तिथे आणि त्यांनी मला सांगितलं की 4,000 रुपये तुम्हाला, 4 लाख रुपये तुम्हाला बिल आहे। तर तुम्ही काही तडजोड करते, त्यांनी 1 लाख रुपये मागितले। त्यातले त्यांना 60 पहिले दिले आणि 4साठी आणखी टाकायचा लावत होते ते 40साठी। तर ते 40 ते शेवटी मग ते 20 द्या, बरोबर 20मध्ये आपण तडजोड करून टाकू।